हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. इतक्या मोठ्या गोष्टी तर मला नाही समजत सुनबाई, पण हा इतकं नक्की सांगू शकते की ईशाला आणि धाकट्या सुनबाईकडनं जी चूक झाली आहे ना, त्याचं प्रायश्चित्त त्यांना करावं लागल. विशाला आणि पूजानं शकुंतलावर जो आरोप लावलाय तो कोणता छोटा आरोप नाहीये. जर थोडं तरी दुःख असेल, लाज असेल तर आईची जाऊन माफी माग. जर आईने तुला आज माफ नाही केलं तर आयुष्यभर मी तुला माफ नाही करणार. जर आईने तुला आज माफ नाही केलं तर आयुष्यभर मी तुला माफ नाही करणार. मी आईंची माफी मागण्यास तयार आहे. मला माझी चूक मान्य करण्यास काहीच हरकत नाहीये, पण तुम्ही असं नका बोलू. तुमचा आनंद माझ्यासाठी सर्व काही आहे विशाल. मी आईंच्या पाया पडून माफी मागण्यास तयार आहे. पण विशाल, मी तुम्हाला नाराज नाही पाहू शकत. माझा आनंद आपण नंतर पाहू, पण आधी जाऊन तू आईची माफी माग. समजलं तुला? नक्कीच विराज भाऊजीनेच सांगितलं असेल माफी मागण्यास, नाहीतर आईंना कुठे येते बोलता. पण विराज भाऊजी ना, मी पण काही हार मानणारी नाहीये. तुमची प्रत्येक चाल उधळवून टाकीन मी. आई, आई मला माफ करा. मला माहिती आहे मी जी चूक केली ती माफीच्या लायकीची नाहीये, पण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुमचं मन खूप मोठं आहे, म्हणून प्लीज प्लीज मला माफ करा. पूजा, आमची तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही. नाही आई, असं नका बोलू. तुम्ही हवं तर माझ्यावर ओरडा, माझ्या 2 कानाखाली वाजवा, पण असं नका म्हणू की तुमची काही तक्रार नाहीये. कारण एवढं सगळं होऊन देखील तुम्ही जर असं म्हणत असाल तर
याचा अर्थ असा आहे की तुम्ही मला परक केलंय. पूजा, तुला आठवतंय पहिल्या दिवशी जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा आम्ही तुला सांगितलं होतं की तू आमची सून नाही, आमची मुलगी आहेस. पण कदाचित तू हे विसरलीस. तुला बहुतेक तेच लक्षात राहिलं जेव्हा आम्ही म्हटलं की तुमचं अशा प्रकारे लग्न करणं चुकीचं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने लग्न करायला नको होतं. तू तुझ्या आईवडिलांचं मन दुखावलं. कदाचित यामुळेच तू आम्हाला स्वतःपासून दूर केलंस आणि कदाचित यामुळेच तू आमच्यावर एवढा मोठा आरोप लावलास. आई, मला माहिती आहे की तुमचं बोलणं मला खटकायचं, त्यामुळे तुम्हाला त्रास देण्यासाठी मी खूप काही केलं. पण माझ्यावर विश्वास ठेवा आई, आज माझे डोळे उघडलेत. तुमच्या अश्रूंनी आज माझ्यातल्या वाईट पूजाला संपवलंय आणि आज तुमच्या समोर जी पूजा उभी आहे ती अगदी बदललेली आहे, जी आपल्या आईंसमोर माफी मागते. हाच क्षण आहे पूजा आईंना मनवण्याचा, आणि ते सुद्धा करून टाक जे तुला नाही करायचं होतं. आई, तुमच्या सुनेला, तुमच्या मुलीला माफ करा. यापुढे मी कधीही तुमचं मन दुखावलं तर तुम्हाला वाटेल ती शिक्षा मला द्या आई. आता मला माफ करा आई. उठ पूजा, चुकी तर माणसाकडूनच होते. तुझ्याकडून चूक झाली हे आम्हाला मान्य आहे, पण तुझे अश्रू सांगतायत की आता तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली, म्हणून आम्ही तुला माफ करतो. पण हो, आता तू आमची सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून राहा. खरंच आई, तुम्ही मला माफ केलं. आई, ते मी हे सांगायला विसरले की बाबांनी तुम्हाला बोलावलेलं. ओ, आम्ही जातो. पूजा, कसं काय जमतं तुला एवढं छान नाटक? हे अश्रू, रडगाणं, माफी, हं? कशी काय जमते तुला एवढी छान ऍक्टिंग? विराज भाऊजी, तुम्ही हे काय बोलताय? मला तर काहीच कळत नाहीये. अच्छा, आता जास्त भोळी बनवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू या घरात सगळ्यांना मूर्ख बनवू शकतेस, मला नाही. मला चांगलं माहितीये की हे सगळं अश्रू, रडगाणं, माफी सगळं नाटक. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की तू हा छान अभिनय करतेस तरी कसा? हे समजण्यासाठी तर तुम्हाला माझ्या शिकवणीला यावं लागेल विराज भाऊजी. सुकन्या आमच्या कन्या. हे समजण्यासाठी तर तुम्हाला माझ्या शिकवणीला यावं लागेल विराज भाऊजी. मी असंच कसं तुम्हाला सगळं सांगू? ओ, म्हणजे याचा अर्थ मी जो विचार करतोय तो अगदी बरोबर आहे. ही सगळी माफीची नाटकं तू यासाठी केलीस की एकदा तुला या मोठ्या चुकीतून माफी मिळाली त्यानंतर मग तू एक नवा डाव खेळायला मोकळी.
विराज भाऊजी, मी तुम्हाला चुकीचं कसं ठरवणार? तुम्ही अगदी बरोबर होतात. तुम्हाला काय वाटलं की मला शरम वाटत असेल किंवा मला दुःख वाटत असेल? नाही, बिलकुल नाही. मला बिलकुल शरम वाटत नाहीये. हो, पण दुःख नक्की होतंय. कारण तुम्ही मध्ये येऊन माझा सर्व प्लॅन खराब केलात. माझ्या सर्व मेहनतीवर पाणी पसरवलं. प्लॅन? कसला प्लॅन? तो तर मी तुम्हाला नाही सांगणार आहे विराज भाऊजी. पण हो, एक गोष्ट तुम्ही नक्की ध्यानात ठेवा की यापुढे तुम्हाला कायमच आईसोबत सावलीसारखं राहावं लागेल. कोणाला ठाऊक की आई माझ्या कोणत्या प्लॅन मध्ये अडकतील. पण तसंही विराज भाऊजी, तुम्हाला पण काही तोड नाही. किती स्टाईलने खोटं बोलता. कसं तुम्ही सगळ्यांसमोर बोललात की तुम्हीच ते दागिने आईंच्या कपाटात ठेवून सांगण्यास विसरलात. मला तर या गोष्टीचं नवलच वाटलं की दागिने जर चोरी झालेच नव्हते तर तुम्हाला ते चोराकडून मिळालेच कसे? अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे तू सर्वांना सांगितलंस की दागिने चोरी झाले, अगदी तसंच जसं तू दागिने घेऊन आईच्या कपाटात नेऊन ठेवलेस, मी पण अगदी तसंच चोराला पकडलं, त्याच्याकडून दागिने घेतले आणि कपाटात नेऊन ठेवले. पूजा, मला संशय त्याच दिवशी आलेला ज्या दिवशी तू सगळ्यांना सांगितलंस की दागिने चोरी झाले. कारण तुझ्या गळ्यातली चैन, हातातले सोन्याचे कडे आणि बाकीचे दागिने तर व्यवस्थित होते. माझा तुझ्यावरचा संशय बळावला. मला वाटलं कधीच तू आपल्या आयुष्यात एवढं सोनं, एवढा पैसा कधीच पाहिला नसशील. ते पाहून तुझी हाव जागृत झाली असेल म्हणून तू ते दागिने स्वतः जवळ ठेवले. विराज भाऊजी, पूजा, ओरडण्याने काहीच नाही होणार. तुला माझं ऐकावंच लागेल. मला तर त्याच दिवशी कळलं होतं की काहीतरी गडबड आहेच, पण मी गप्प राहिलो. याचसाठी की मला खात्री होती की गोष्ट दिसते तितकी साधी नाही. आणि आज जेव्हा मी घरी पोहोचलो आणि ही सगळी नाटकं पाहिली की तू आईवर दागिने चोरीचा खोटा आरोप लावलायस, मग माझ्या लक्षात आलं की नक्की काय चाललंय. पूजा, तुझा मेंदू तसा खूपच तल्लख आहे खरंच, पण तू एक गोष्ट विसरलीस की आईसोबत तिचा मुलगा विराज आहे. तू तुझ्या या बोलण्याने विशालला मूर्ख नक्की बनवू शकतेस, पण मला नाही. मी तुझ्या प्रत्येक चालीला सडेतोड उत्तर देण्यास तयार असेन. अच्छा, काही हरकत नाही विराज भाऊजी. ही तर फक्त पहिली चाल होती. अजून तर पूर्ण जीवन बाकी आहे. आणि असं किती दिवस तुम्ही सर्व ठीक ठीक कराल? कधीतरी चुकी करालच ना. आणि त्या चुकीला मी तुमचा पराभव बनवेन. लक्षात ठेवा. पूजा, आजपर्यंत मी कधीच कोणतीही चूक केली नाही आणि करणारही नाही. अच्छा, मग ती आकांक्षावाली चूक ती काय होती? बाबांच्या शत्रूशी मैत्री वाढवणं, तिच्याशी बोलणं, तिला भेटायला जाणं, ही चूक नाही तर काय आहे विराज भाऊजी? पूजा, आकांक्षा सारख्या मुलीचं नाव तुझ्या तोंडात शोभत नाही. आकांक्षाला तू कधीही समजली नाहीस आणि समजूही शकणार नाहीस. तुझ्या सारख्या मुली घर तोडण्याचं काम करतात आणि आकांक्षा सारख्या मुली घर जोडण्याचं. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षाला तू कधीही समजली नाहीस आणि समजूही शकणार नाहीस. तुझ्या सारख्या मुली घर तोडण्याचं काम करतात आणि आकांक्षा सारख्या मुली घर जोडण्याचं. तुला माहितीये, ज्या रात्री आई पोलीस स्टेशनला होती
त्या रात्री आकांक्षाने इन्स्पेक्टरला फोन करून आईला वाचवलं. न जाणो आईला त्या रात्री काय काय सहन करावं लागलं असतं. आकांक्षाने कुठलीही ओळख नसताना सुद्धा आईची मदत केली. आणि तू या घराची सून असून सुद्धा काय केलंस? तिची सेवा करणं दूरची गोष्ट, उलट तू तिचा अपमान केलास. वा पूजा, ही तर खूप कामाची गोष्ट समोर येते. आता यालाच मी माझं पुढचं हत्यार बनवेन. आकांक्षा नसेल तर काय झालं, मी तृष्णा वहिनीच्या डोळ्यातून नक्कीच पाण्याच्या धारा काढेन. चला, आई नाही तर काय झालं, तृष्णा वहिनी तर आहेत. मला माहितीये तू अशी शांत आहेस ना, म्हणजे तुझ्या डोक्यात काही ना काहीतरी चाललंय, एखादं नवीन कारस्थान. आणि पूजा, एक गोष्ट नीट लक्षात ठेव, जर आईसोबत तू पुन्हा असं काही करायचा प्रयत्न जरी केलास ना, तर तुझं हे खरं रूप मी घरच्यांसमोर उघडं करेन. तुम्ही बोलावलं? ये शकुंतला, बस. मला तुझ्याशी काही बोलायचंय. आम्ही ठीक आहे. हे बघ, आज घरात जे काही झालंय मला त्याबाबत बोलायचंय. तू बस ना, बस ग. हे बघ शकुंतला, आज घरात जे काय झालंय त्याबाबत मी स्वप्नात देखील विचार करू शकत नाही. आणि मला हे मान्य करायला काहीच हरकत वाटत नाहीये की पूजाने खूप चुकीचं केलंय, आणि सोबत विशालने सुद्धा. त्यानं पूजाला एका चुकीच्या गोष्टीत सोबत देऊन खूप मोठी चूक केली. हे बघ शकुंतला, या घरातले पैसे, या घरातली तिजोरीची चावी यासाठी तुझ्याकडे नाहीये की तू या घरची सून आहेस. खरं तर यासाठी त्या तुझ्याकडे आहेत की तुझ्याकडेच त्या खूप सुरक्षित आहेत. सुकन्या आमच्या कन्या. हे बघ शकुंतला, या घरातले पैसे, या घरातली तिजोरीची चावी यासाठी तुझ्याकडे नाहीये की तू या घरची सून आहेस. खरं तर यासाठी त्या तुझ्याकडे आहेत की तुझ्याकडेच त्या खूप सुरक्षित आहेत. आई दर वेळेला देव करत असते आणि आम्ही काम. त्यामुळं आम्ही ही जबाबदारी तुझ्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला होता, कारण आम्हाला माहित होतं की तू चांगल्या पद्धतीने ही जबाबदारी पार पाडशील. आम्ही आजपर्यंत आमची जबाबदारी पूर्ण इमानदारीने पार पाडली. तुमच्या पैशांची आणि दागिन्यांची नेहमीच राखण केली. कधी स्वतःला मालकीण नाही समजलो. पण शकुंतला, आम्हाला आमचं बोलणं पूर्ण करू दे. हे बघ शकुंतला, पूजा या घरात आलेली बाहेरची मुलगी आहे. आम्ही तिला या घरची सून 2 कारणांसाठी बनवली. पहिलं कारण तर हे आहे की विशालला ती पसंत होती, आणि दुसरं कारण
तिच्या भावानं अपूर्वनं आम्हाला आव्हान दिलं होतं की त्याची बहीण कधीच या घराची सून नाही बनू शकत. आम्ही तिच्या भावाच्या आव्हानाला स्वीकारलं आणि आज पूजा या घरची सून आहे. पूजा या घरची सून तर बनली, पण तिनं या घराला कधी आपलं नाही समजलं. मला आठवतं की तू एकदा आम्हाला म्हणाली होतीस, ती जेव्हा या घरात लग्न करून आली होती तेव्हा मी तिला म्हटलं होतं की असं लग्न करून येणं म्हणजे अशा प्रकारे लग्न करणं चांगलं नाहीये. त्यामुळेच तिच्या मनात गैरसमज निर्माण झालाय की आम्ही तिला पसंत नाही करत. मग आता तुला माझ्याकडनं काय पाहिजे? पूजा तुमचा खूप आदर करते आणि जर तुम्ही तिच्याशी बोललात तर ती तुमचं बोलणं नाही टाळणार, तुमचं बोलणं समजून घेईल. मी का पूजाशी बोलू? हा तुम्हा सासवा सुनांचा वाद आहे. आपसात बोलून सोडवा. पण आम्ही त्यावेळी तुला नाही म्हणलो, पण आता आम्हाला वाटतं की जरा आम्ही त्याच वेळी तिच्याशी बोललो असतो तर तिला माहीत पडलं असतं की तिच्या प्रत्येक हालचालीवर आमचं लक्ष आहे आणि आज इतका मोठा अनर्थ नसता झाला. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या